तर मित्रांनो आपण आलेलो आहे घरी आणि जिम करून घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे करून इस्त्रीवाले कपडे टाकून आपण एक रेडी झालेलो आहे। आता आपण जाणार आहे गावात आणि गावात आपण बघणार आहे की काय काय आहे का नाही। तिथं आपल्याला रिॲक्शन वगैरे बघायला भेटते की गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत आज। तर ते रिॲक्शन आहे का नाही, कशी काय आपल्याला भेटते काय नाही ते आपण सगळं बघणार आहेत आज आणि तुम्हाला पण दाखवणार आहे। बाहेर आहे का नाही रोडचा कालवा बहुत चाललेला आहे, तर त्यामुळे आपण डायरेक्ट जाऊया, डायरेक्ट व्हिडिओ चालू करूया। तर चला जाऊया। तर आपण इथं आलेलो आहे गाईस आणि तुम्ही जागा पहिले पण बघितलेली आहे, तर मला काय परत परत दाखवायची गरज नाही आहे ही। आणि तुम्ही इथं बघू शकता की किती गर्दी आहे पाठीमागं, आणि गर्दी तर असणारच ती ऑब्व्हियसली, त्यामुळे तर आपण एवढं लेट आलेलो आहे। आता इथं बघा गाड्या कुठपर्यंत लागलेल्या आहेत, पाठीमागंपर्यंत लागलेल्या आहेत आणि आपले पोलीस अधिकारी पण आहे का नाही इथं अवेलेबल, म्हणजे सगळेजण आहेत तिथं, ठीक आहे ना। आणि एक किस्सा तुम्हाला सांगतो गाईस, सकाळी जेव्हा मी जिमला जात होतो ना, मे बी 5:30 वाजता, तर 5:30 वाजता एक लेडीज पोलीस आपल्या उड्डाण पुलाच्या खाली एक आणि तिथं म्हणजे सकाळी सकाळी आलेली होती ड्युटीला, ठीक आहे ना। पण खरंच सल्यूट आहे आपल्या पोलीस बांधवांना जेवढे पण आहेत, कारण की नॉट अ जोक यार, आपल्यासाठी आपल्या म्हणजे नाही का सुरक्षेसाठी दरवेळेस आहे का ते म्हणजे सकाळी लवकर उठून वगैरे त्यांची ड्युटी वगैरे अख्खे म्हणजे घराचे काम वगैरे सोडून आपल्या नाही का प्रोटेक्ट करण्यासाठी दरवेळेस रेडी असतात नाही का। खरंच त्यांच्यासाठी सल्यूट आहे। आणि चला मग जाऊया आपण आता आणि बघूया, जास्त आहे का नाही गाईज खूप असं कालवा वगैरे येणार आहे आजूबाजूचा, त्यामुळं मी खूप कमी बोलण्याचा प्रयत्न करील आणि तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करील। तर डायरेक्ट आपण जाऊया आता आणि बघूया काय विषय काय नाही। आता गाड्या तर भरपूर लांब लावल्या, त्यामुळे मी माझी स्कूटी इथं लावलेली आहे, इथं पार्क केलेली आहे कमानीच्या तिथं। आता बघूया, जाऊया पुढं आपण आत आणि बघूया काय काय आपल्याला भेटतंय। लेट्स गो।
आत आपण जाऊन आता परत बाहेर आलेलो आहे अँड तुम्हाला सगळं का नाही आत दाखवलेलं आहे. आता का नाही आतली गर्दी बघून तुम्हाला कळलंच असेल की का नाही बोलणं वगैरे तर पॉसिबल नव्हतंच अजिबात कुणाबरोबर पण आणि डिस्कस करायचा टाईमच नव्हता. त्यामुळेच मी 2 दिवस पहिले का नाही व्हिडिओ काढलेली होती की कसं काय करायचं नाही का, म्हणजे काय कसं काय की प्राइसिंग असणार आहे काय असणार. त्यामुळे मी 2 दिवस पहिले व्हिडिओ काढली होती आणि ही व्हिडिओ होती फक्त आपल्याला रिॲक्शन दाखवण्यासाठी. तो आनंद असतो गणपती बाप्पा घरी घेऊन जायचा तर ते आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. पाठीमाग काम चालू बघू शकता, त्यामुळे खूप आवाज आहे आणि काही ऑप्शन नाही माझ्याकडे. जिथं तिथं असंच असणार, जिथं तिथं कालवा तिथं हॉर्न गाड्या असणारच आहे. तर एवढ्यासाठी मी माफी मागतो गाईज. लवकरच आपला माईक पण येणार आहे. माईक आल्यानंतर तुम्हाला हे प्रॉब्लेम होणार नाही आणि आय होप तुम्हाला खूप मजा आली असेल आतला बघून. तर एवढंच नव्हे तर कारण आपल्याला अजून परत संध्याकाळची रॅली वगैरे हर एक गोष्टी आहे का बघायचे आहेत. तर बघूया ढोल पथक वगैरे भरपूर आपल्याला बघायला भेटणार आहे. तर वेट अँड वॉच, संध्याकाळ होईची वाट पाहूया आपण, ठीक आहे ना. तर चला आता आपण काय खाल्लं पिल्लेलं नाही आहे शूटिंगसाठी. यार सकाळपासून बोलतोय मी. आता काय ना काहीतरी एक तिकडे जाऊन भिगवण चौकात गायकवाड चहाच्या तिकडे एक चाय घेतो आणि चहा पिल्यानंतर मग दुसरीकडे जाऊया. तर चला लेट्स गो. नटराज नाट्यकला मंदिरमध्ये पण मला सांगायची गरज नाही आहे कारण की नटराज नाट्यकला मंदिरमध्ये दरवर्षीप्रमाणे मोठे मोठे असे कार्यक्रम वगैरे होतच असतात आणि त्याचा चार्ट मी आत्ता तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे की कुठले कुठले कार्यक्रम पार पाडणार आहेत. तर तुम्ही आता बघू शकता मी नटराज नाट्यकला मंदिरमध्येच आहे आणि नटराज नाट्यकला मंदिरमध्ये या वर्षी कशा प्रकारे डेकोरेट करण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला आता सर्व ठिकाणात जाऊन आहे का तुम्हाला दाखवतो, ठीक आहे ना. आणि आतल्या तुम्ही सीन बघितलं आहे गणपती बाप्पा ची मूर्ती खूप सुंदर अशी आहे का नटराज नाट्यकला मंदिरमध्ये लावण्यात आलेली आहे. तर आता बाहेर पण आपण जाऊया आणि बघूया. हे बघा मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं गणेश फेस्टिवल 2025 आहे का नाही अनुक्रमणिका आहे. हे 28 तारखेला आहे का नाही कीर्तन असणार आहे महाराजांचं, ठीक आहे ना. आणि भरपूर प्रसिद्ध असे महाराज इंदुरीकर महाराज, निवृत्ती महाराज आपण भरपूर नावाने त्यांना ओळखतो. त्यानंतर आमने सामने एक नाटक विनोदी नाटक असणार आहे. त्यानंतर रूफान देखणी असे नृत्य असणार आहे. टोटल म्युझिक धमाका असणार आहे. बॉलिवूड आयकॉनिक्स असणार आहे. मग त्यानंतर तुम्ही बघू शकता 2 तारखेला दी ग्रेट गुलजार म्हणजे जुन्या गाण्यांचा कार्यक्रम असा असणार आहेत. त्यानंतर स्वर आले जुळुनी असे तबलाच्या तालावर चालणारे गीत असणार आहेत. त्यानंतर तुमच्यासाठी काही पण असे एक लावणी प्रदर्शन एक चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यानंतर खेळ पैठणीचा ही तर सांगायची गरज नाही कारण की खेळ पैठणीचा म्हणजे महिलांचा सर्वात प्रसिद्ध असा ही खेळ आहे. त्यानंतर गणपती विसर्जनचे का नाही भरपूर असा मोठी मिरवणूक आपल्याला काढण्यात येणार आहे गाईज. तर तुम्ही बघू शकता ही असं एक या वर्षीचा अनुक्रमणिका आहे. इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो आत्ता सध्याला मी एक नटराज नाट्यकला मंदिरच्या जो फेमस स्ट्रीट बनवलेला आहे तिथं आत्ता मी सध्याला आहे, ठीक आहे ना. तर पाठीमागून तुम्ही बघू शकता फुल जोरात तयारी चालू आहे, ठीक आहे ना. उद्यापासून फुल इथं गर्दी तुम्हाला दिसणार आहे. त्याची पण व्हिडिओ आहे कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे तुम्हाला. तर त्यामुळे लवकर जाऊन नाही सबस्क्राईब करा चॅनलला, ठीक आहे. जास्तीत जास्त शेअर करा. ही न्यूज सगळ्यांकडे गेली पाहिजे, ठीक आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की मी किती लांब आलेलो तरी इथून पण आहे का नाही भरपूर म्हणजे ही गर्दी ना भरपूर पाठीमागापर्यंत असणार आहे. मे बी अगर हे लॉक नाही केलं तर, ठीक आहे. हे सगळे माणसं वगैरे जेवढे बायका वगैरे येणार आहेत ते सगळ्यांना नाही का कार्यक्रम दिसू शकतो या प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे गाईज, ठीक आहे ना. तर नक्की या तुम्ही पण, मी तर येणारच आहे. व्हिडिओ तुम्हाला दाखवलेली आहे मित्रांनो. आता आपण आलेलो आहे घरी. नटराज नाट्यकला मंदिरमध्ये होणारे कार्यक्रम आणि गणेश फेस्टिवलचे लागलेले स्टॉल ते दोघांचे व्हिडिओ आपण एकाने कंप्लीट ऑलरेडी केलेले आहे आणि ते व्हिडिओ आपण आता पोस्ट करत आहोत, ठीक आहे. आणि बाकीचे जेवढे पण रॅली वगैरे जो पण असणार आहे त्याचे आपण सेपरेट व्हिडिओ काढूया कारण की एवढी मोठी व्हिडिओ कधी कधी असले ना तर भरपूर लोक असे बघत नाहीत. तर त्यामुळे काय आपण एवढीच व्हिडिओ आता सध्याला पोस्ट करूया. मग त्यानंतर रात्रीमध्ये आपण काय तिथं शूट करणारच आहे ऑब्विसली. मग ते काय वेगळं आपण शूट करून टाकूया, ठीक आहे. तर बघूया आपण आता वाजले 3. तर बघूया आपण काय 6-7 वाजेपर्यंत मग गावात जाऊया. जसा अंधार पडेल तसं ढोल पथक वगैरे सगळं आपण शूट करून मग आपण तुम्हाला दाखवूया, ठीक आहे. तर लवकर सबस्क्राईब करा चॅनलला, ते पण लगेच नोटिफिकेशन तुम्हाला पडेल, ठीक आहे. तर तेव्हासाठी चला बाय बाय, टेक केअर युअरसेल्फ अँड युअर फॅमिली, बाय बाय.